आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 5 एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी। ज्यांनी अजितदादांची साथ सोडली ते जनतेची काय साथ देणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निलेश लंके यांचं नाव न घेता टीका। जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज परत करणार, बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आढावा। जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी, प्रशासनाला गोसेवा महासंघातर्फे निवेदन। विद्यार्थी पालकांकडे करणार मतदानाचा आग्रह, जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान। बॉम्बच्या अफवेने पुणे जामखेड गाडी कर्जतमध्ये रोखली, अफवाच निघाल्याने बस जामखेडच्या दिशेने रवाना। निघोजमध्ये रंगला बैलगाडा शर्यतींचा थरार, 286 बैलगाडा धावले। नगर जिल्ह्यात 4 दिवसात 11 लाखांची अवैध दारू हस्तगत, 100 जण ताब्यात। क्लेराब्रूस मैदानात गावठी कट्टा घेऊन आलेला आरोपी जेरबंद, कोतवाली पोलिसांची कारवाई। पाथर्डी येथे जात पंचायतीमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या सदस्यांकडून एका कुटुंबाला मारहाण, गुन्हा दाखल। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।